नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप पिकाच्या हमीभावाच्या संदर्भातील एक अतिशय असा दिलासादायक व महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच की आता 13 मे 2026 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2026-27 करता खरीपाच्या पिकाचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे. ज्यांच्यामध्ये ते कापूस, सोयाबीन, सूर्यफूल अशा पिकांना हमीभावासह इतर महत्त्वपूर्ण अशा 14 खरीपाच्या पिकाच्या हमीभावामध्ये वाढ करून 2026-27 करता नवीन हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे. तांदळाचा हमीभाव भाताचा सर्वसाधारण दाण्यासाठी 2441 एवढा निश्चित करण्यात आलेला आहे. प्रति क्विंटल 72 रुपयाची वाढ यांच्यामध्ये करण्यात आलेली आहे. जस की ग्रेडच्या धानाची 2461 रुपये व हमीभाव निश्चित करण्यात आलेले आहे. ज्यांच्यामध्ये आता 72 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ करण्यात आलेली आहे. ज्वारी हायब्रिडसाठी 4023 रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे. 324 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजेच की माळदांडी ज्वारीमध्ये 4073 रुपये व 324 रुपयाची वाढ करण्याच्या ठिकाणी आलेली आहे. बाजरीसाठी 2900 रुपयांचा एवढा हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे. ज्यांच्यामध्ये त्या 125 प्रति क्विंटल ची वाढ करण्यात आलेली आहे. नाचणीसाठी 5205 रुपये अर्थातच म्हणजेच की 319 रुपयाची यांच्यामध्ये वाढ करण्यात या ठिकाणी आलेली आहे. जस की मकासाठी 2410 रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे. ज्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त 10 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. तुरीच्या हमीभावामध्ये 450 रुपयाची वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जो 2026-27 करता 8450 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. मुंगाच्या मध्ये फक्त 12 रुपयाची वाढ करण्यात या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच की आता 8780 रुपयाचा प्रति क्विंटल एवढा मुंगाचा हमीभाव असणार आहे. उडदासाठी आता 8200 रुपयाची म्हणजेच की हमीभावाने वाढ झालेली आहे. 400 रुपयाची हमीभावाने वाढ करण्यात या ठिकाणी आलेली आहे. तेलबियांमध्ये शेंगदाण्यासाठी 7517 रुपये 254 रुपयाची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. सूर्यफुलामध्ये तब्बल 622 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ करण्यात आलेली आहे. सूर्यफुलाच्या 2026-27 करता हमीभाव 8343 रुपये असणार आहे. सोयाबीनसाठी 380 रुपये प्रति क्विंटलचा भाव करून 5708 रुपये एवढा करण्यात आलेला आहे. तिळाच्या हमीभावामध्ये 500 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. जो म्हणजेच की 10346 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. म्हणजेच की आता कार्यांसाठी म्हणजेच की 1052 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव निश्चित करण्यात या ठिकाणी आलेला आहे. कापसाच्या माध्यमातून म्हणजेच की धाग्यांची कापूस आणि 8267 रुपये ज्यांच्यामध्ये आता 557 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. कापसाची 8667 रुपये अर्थात म्हणजेच की 557 रुपयाची वाढ या ठिकाणी झालेली आहे. आणि आता अशा प्रकारच्या या वाढीसह 2026-27 करता 14 महत्त्वाच्या अशा पिकांचे हमीभाव जाहीर या ठिकाणी करण्यात आले, जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. व केंद्र सरकारच्या माध्यमातून हे घोषणा हमीभाव करण्यात आलेले आहे. अशाच नवीन अपडेट्ससाठी व माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.